आमचा एक मित्र आहे सचिन वराडकर म्हणून. त्याला जेव्हा ही घटना घडली, तेव्हा त्याला त्याला जेव्हा घटना कळली आणि तो ह्या परप्रांतीय म्हणजे वस्तीत जाऊन त्याने यांना विचारणा केली, की तुम्ही असं का बोलताय? का करताय? त्याच्यानंतर हे लोकं त्यांच्या अंगावर आले. अंगावर आल्यानंतर त्याने थोडीशी हमरातुमरी झाली, पण त्याने तो आम्हाला सांगायला आला, की तो फोन लावत होता मला. पण मला माझा फोन काही कारणास्तव लागला नसेल म्हणून तो मला भेटायला आला हॉटेलला. मग आम्ही हे कळल्या लगेच आम्ही तिकडनं बाहेर पडलो. जाताना आम्ही भाऊ सामंत किंवा आमचे बाकीचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बाकी हिंदू समाज, आपले जे लोक आहेत, तरुण मुलं, या सर्वांना एकत्र करून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो. जाब विचारायला गेल्या त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या बाय म्हणजे तिथे कोण स्त्री होती, तिला एवढा माज होता की तिकडे गेल्यावरती पुन्हा आपल्या हिंदू आपल्या याला भारताला आपल्या हिंदुस्थानला शिव्या द्यायला लागली. एकदम एवढ्या घाणेरड्या की आमच्या तोंडात पण तो शब्द येऊ शकत नाही. एवढ्या विचित्र भाषेत एवढ्या विचित्र त्यांनी सह्या द्यायला लागली, शिव्या द्यायला लागली. आमच्या मताप्रमाणे ते आपले भारतीय किंवा हिंदुस्थानी माणसं असू शकत नाही जी हिंदुस्थानला आपल्या भारताला शिव्या देत होती. म्हणून आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला. तिकडनं त्याला घेतलं आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि पोलिसांनी पण त्याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई केली. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आपल्या नगरपालिकेने पोलीस स्टेशनवरनं तो एक खूप सुंदर कारवाई केली आणि त्याचं आम्ही नक्की स्वागत करतो. पालूरमध्ये संध्याकाळी 9:15च्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते. त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता. नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्यासमोर केली. त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीस स्टेशनला 23 नंबर CR दाखल केलेला 196, 197 देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. 2 आरोपी हे सज्ञान आहेत. दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे. त्याच्यानंतर संबंधित जो जे आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने एकूण खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे. मी त्या कालच्या निवेदनातून पोलीस खात्याला आम्ही हेच सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यांची पूर्णपणे कायद्यानं आम्ही 15 दिवसांची मुदत दिलेली आहे की ह्या आपण सर्वांनी या सगळे जे भाजी विकणारे असतील, फळ विक्रेते असतील, भंगारवाले असतील किंवा हे जे फेरीवाले येतात खुर्च्या बिरच्या विकायला, त्या सगळ्यांना ओळखपत्र द्या, त्यांचं आधार कार्ड बघा. त्यांनी जर नाही केलं तर पुढे आम्ही काल त्या दिवशी बोलताना आमचे विलास हडकर म्हणतात की ॲडव्होकेट गवाणकर असतील, त्या सगळ्यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की 15 ते 20 दिवसात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही हे केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळे शोध मोहीम आम्ही चालू करणार आहोत. बाजारातून 8:30च्या दरम्याने घरी जात होतो. त्या इथं सचिन वराडकर आणि त्याचे मित्र मंडळी त्यांनी त्या मुलांना काहीतरी मारलं. ते मारल्यानंतर त्याचे वडील ते आले. त्या वडिलांनी त्यांना म्हणलं तुम्ही माझ्या मुलाला का मारलं. मी त्यांना म्हणलं त्या बापाने ही गोष्ट की चुकीची गोष्ट आहे. तुझ्या मुलाने ही चुकीची गोष्ट केलेली आहे. तू वास्तविक वडील असून आपल्या मुलाला त्यांना 2 कानपाडात मारून त्यांना माफी मागायला लावली पाहिजे होती. तिथं त्यांनी माफी मागितली असती तर हा प्रसंग ओढवला नसता.